ते प्रमाणपत्र देण्यात आले ते बोगस ठरवले गेले. कसं पाहता या आरोपाकडे? ही बातमी पाहिली मी. खरं म्हणजे याच्यामध्ये एक अतिशय पारदर्शक पद्धत आपण अवलंबलेली आहे. वंशवळ समिती आहे आता, त्यांना आता मुदतवाढ देतो आपण की ज्या समितीच्या आधारे हे सगळे दाखले आता मिळालेले आहे. आता वंशवळ समितीनंतर तालुक्याची एक समिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जात पडताळणीची जी समिती आहे जिल्हा पातळीवर, ती आता ती कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे, त्याला न्यायिक अधिकार आहे, त्यांनी ते सगळं तपासून द्यायला पाहिजे. आता ह्या प्रकरणामध्ये मी आता जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवलेली आहे, विभागीय आयुक्तांना मी सूचना दिलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रमाणपत्र खरंच कशामुळे नाकारण्यात आले, ते पार्श्वभूमी काय आहे. परंतु जरांगे पाटलांना मला एवढीच विनंती करायची आहे की ज्या प्रमाणात आपण दाखले द्यायला सुरुवात केली, आता हजारो मुलांना दाखले मिळाले, जात पडताळणी व्हायला लागली, गॅजेटची अंमलबजावणी व्हायला लागली. आता एखादा अपवाद झाला असेल एखाद्या 2 प्रकरणामध्ये, तर त्याची एकदा कारणमीमांसा करावं लागेल, कशामुळे होतं ते. कोणी जाणीवपूर्वक करत नाही आहे हे मला निश्चित सांगितलं पाहिजे. कोणाचं ते या उलट आता अनेक प्रकरणांमध्ये म्हणजे शिष्यवृत्ती असेल विद्यार्थ्यांची किंवा PhD धारकांची संदर्भामधला मुद्दा होता, अधिसंख्या पदाचा मुद्दा होता. असे अनेक निर्णय आपण केले, त्याचे अध्यादेशसुद्धा आपण काढलेत. आता एखादा मुद्दा जर असा कशामुळं दाखले नाकारलेले आहेत त्याची आपण चौकशी करू. जाणीवपूर्वक जर झालं असेल तर 100% कारवाई करू आपण. याचे सगळं खापर जे आहे ते महसूल मंत्र्यांवरती फोडलं जात आहे आणि कुठेतरी तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या ठिकाणी जात प्रमाणपत्र रद्द केलं, मात्र त्यामुळे हजारो मराठा विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होऊ शकतं असा आरोप जो आहे जरांगे पाटलांनी. नाही, मी तर असं स्पष्टपणे सांगणार आहे की याच्यात महसूल मंत्री बावनकुळेंचा खरं काही संबंध नाही आहे. कारण त्यांनी तर ही अतिशय पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते. म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या ज्या जात पडताळणीचे मधून मिळाले दाखले हे नंतर बोगस ठरवण्यात आलेत का नाकारण्यात आले, नंतर त्याची चौकशी करून आपण. जर अधिकारी दोषी असतील तर मी त्या उपसमितीचा अध्यक्ष नात्याने मी आपल्याला सांगतो की निश्चितपणे मराठा समाजाच्या मुलांवर कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही अन्याय होऊ देणार नाही. आणि कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न करत असेल कोणी अधिकारी, तर त्यांच्यावरसुद्धा 100% कारवाई होईल. परंतु विनाकारण मंत्री महोदयांचं किंवा त्यामध्ये नाव घेऊन तेही प्रक्रिया करतात असं म्हणणं चुकीचं आहे. एका बावनकुळेंसाठी तुम्ही जर मराठा समाजाचं नुकसान करणार असाल तर तुमचे 15 ते 20 आमदार मी भविष्यामध्ये पाडू शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे. नाही, मला जरांगे पाटलांना विनंती करायची होती की एकदा जे वास्तव जे आहे ना ते एकदा तुमच्यासमोर आम्ही मांडतो. मी त्यांना भेटणारच आहे आता, कारण 2-3 वेळा पत्रकार परिषद त्यांची नुकतीच झाली. आणि मला वाटतं मी न्यायमूर्ती शिंदेसाहेब जे आहेत आमच्या समितीचे, त्यांना आपण अध्यक्ष केलं होतं, तर शिंदेसाहेबांची माझी आज सकाळी चर्चा झाली की याच्यामध्ये एकदा आपल्या स्तरावरच एकदा मान्य जरांगे पाटलांना बोलावून त्यांनी उपस्थित केलेले जे मुद्दे आहेत त्याच्या एकदा केव्हा तरी याचं स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. कारण विनाकारण गैरसमजुतीमध्ये मग मराठा समाजाच्या वर अन्याय कोणी करायला निघालं असं जी त्यांच्या मनात भावना असेल तर ती चुकीची आहे. असं कोणी समाजावर अन्याय करण्याची भूमिका कोणाची नाही आहे, कोणत्या मंत्र्यांची नाही आहे. आणि उलट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये आम्ही ज्या ज्या चर्चा केल्या त्यांच्याबरोबर आणि ज्या मागण्या होत्या, मला वाटतं पहिल्यांदाच एवढं सकारात्मक पाऊल राज्य सरकारनं उचललेलं आहे. मला वाटतं काही गाव पातळीवर काही घटना घडल्या असतील या संदर्भामध्ये, तर आपण ती चौकशी करून आपण. त्यांची भीती त्यांनी व्यक्त केली की जे आता राजकीय गोष्टी ज्या समोर आल्या, बोगस प्रमाणपत्र रद्द झालं, त्यांना साम्य असलेली किंवा रक्त नातं असलेली 3000 लोक आहेत, त्यांच्यावर याचा प्रभाव पडणार आहे. नाही, त्यांचा तो गैरसमज आहे. असा कोणताही प्रभाव 3000 लोकांवर पडत नाही आहे. ह्या स्पॉरेडिक केसेस आहेत का अशा 2-3 लोकांच्या ज्या निवडून आलेल्या पुढे. आता आम्ही जेव्हा प्रशासनाची माहिती मागवतो त्यावेळी ते फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट त्यांनी दिले होते, अशी माहिती समोर येते. आता फॅब्रिकेट होते का, ते वस्तुस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी मग जाणीवपूर्वक अन्याय केला का, हे आपण तपासू ना. पण त्याचा परिणाम अन्य 3000 लोकांवर होईल असं अजिबात नाही आहे.